गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत विरोधक आक्रमक. तेल खरेदीसाठी अमेरिकेच्या परवानगीची गरज का लागते? राहुल गांधींचा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा. राहुल गांधी हे हौशी राजकारणी. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा आक्षेप. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर. पुढील तारीख निश्चित केली जाणार. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. विमान अपघाताची माहिती राहुल गांधींना दिली. राहुल गांधींनी मदतीचा शब्द दिलाय. दिल्ली भेटीनंतर रोहित पवार यांची माहिती. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत पोहोचलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत जहाज भारतात 1,35,335 टन कच्चं तेल आणलं. एस जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. भारतीय जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याची मुभा. अमेरिका, युरोप आणि इस्रायलच्या जहाजांवर निर्बंध कायम. इराणच्या शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिकाच जबाबदार. लष्करी तपासात बाब समोर आल्याचं वृत्त. जुन्या माहितीच्या आधारे सैन्यतळ समजून अमेरिकेचा शाळेवर हल्ला. थायलंडच्या मयुरीनारी जहाजावर इराणचा हल्ला. जहाज गुजरातमधील कांडला बंदराकडे येत असताना हल्ला. 2 भारतीयांचा मृत्यू तर 1 जण बेपत्ता. इराणवर हल्ला करण्यासाठी आता काहीही शिल्लक नाही. ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. आता युद्ध लवकरच संपण्याची शक्यता. अमेरिकेचा इराणवर पुन्हा जोरदार हल्ला. लढाऊ विमानं, नौदल, क्षेपणास्त्राद्वारे जोरदार मारा. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं जारी केला व्हिडिओ. इराण इस्रायल युद्धामध्ये 2 भारतीय नागरिकांचा बळी. 1 बेपत्ता. 28 जहाजांमध्ये 778 खलाशी अडकले. केंद्र सरकारची माहिती. रशियाच्या 3 कोटी बॅरल तेलाची भारतीय कंपन्यांकडून खरेदी. तर युद्धामुळे रशियाकडून कच्च्या तेलाची दरवाढ. भारतामध्ये इंधन तुटवडा नाही. घरगुती नैसर्गिक वायू पुरवठाही सुरक्षित. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं लोकसभेत वक्तव्य. मुंबईमध्ये 45 ते 50 दिवस पुरेल एवढा इंधन साठा. मुंबईतील पंपचालकांचा दावा. युद्ध संकटामुळे नैसर्गिक वायू इंधनाबाबत अनिश्चितता. देशात आजही ठिकठिकाणी व्यावसायिक गॅसचा तुटवडा. अनेक हॉटेल्स, खानावळी बंद. तर काही ठिकाणी चुलीवर जेवण बनवणं सुरू. गॅस संपण्याच्या भीतीनं ग्राहकांच्या गॅस एजन्सी बाहेर रांगा. घरगुती गॅस सिलेंडरची चिंता करू नका. इंडियन ऑइलचं ग्राहकांना आवाहन. युद्धाचा सोलापुरातील पापड व्यवसायाला फटका. 2 कोटींचे पापड गोडाऊनमध्येच पडून. कोट्यवधी रुपयांच्या पापडचं करायचं काय, हा सवाल. विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी निघाली. अफवा. पोलिसांकडून कसून तपास. काहीच आढळलं नाही. अफवेमुळे विधान भवन परिसरात उडाली होती खळबळ. विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका. विधिमंडळातील दांडी बहाद्दर आमदारांचे रवींद्र चव्हाणांनी टोचले कान. गैरहजर राहणाऱ्या आमदार मंत्र्यांच्या हातात ठेवलं रिपोर्ट कार्ड. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनी अडचणीत. कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरावं लागणार. मुद्रांक आणि शुल्क विभागाची 16 मार्चला होणार सुनावणी. विरोधी पक्षानं बोलताना नियमांचं पालन करावं. काही विरोधी पक्षनेते स्वतःला नियमांपेक्षा मोठं समजतात. सभापती ओम बिर्ला यांनी टोचले कान. गॅस टंचाई विरोधात काँग्रेस आक्रमक. राज्यभरात काँग्रेसचं धरणं आंदोलन. तपोवन वृक्षतोड प्रकरणी शांतता मोर्चा. मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित. पर्यावरण प्रेमींचा मोठ्या प्रमाणात सहभाग. पीएमपीएल मधील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आक्रमक. लिपिक प्रमोशन, पदभरती आणि बस खरेदीमध्ये भ्रष्टाचार. पदभरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप.
कोविड लसीकरणामुळे मृत्यूच्या घटना सरकारी आकडेवारीच्या हवाल्यानं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण.